नमस्कार मित्रांनो, आपल्या यमी डिशेस या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गाबोळीची भुर्जी। मच्छी तर आपण सगळेजण आवडीनेच खातो, त्याचे निरनिराळे पदार्थ देखील बनवतो, परंतु ह्या मच्छीची जी अंडी आहेत म्हणजे गाबोळी ती देखील तितकीच चविष्ट लागतात, किंबहुना त्यापेक्षा जास्तच लागतात। त्याचे देखील निरनिराळे पदार्थ बनतात। तर चला मग त्यापैकी एक कृती आपण आता एक पाहूया। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही हा। तापलेल्या भांड्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे। मी इथे साधारण 3 चमचे तेल टाकलेले आहे व चिमूटभर हिंग। त्यानंतर उळपातीचा कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि लिंबू हे सगळं आपण कापून घेतलेलं आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपण पांढरा कांदा टाकायचा आहे, म्हणजे उळपातीच्या कांद्याचा वरचा भाग। तो तापला की त्याच्यामध्ये आपण आता दुसरा पदार्थ हे टाकणार आहोत म्हणजे मिरची। टोमॅटो, जो हिरवी पात होती कांद्याची ती देखील आता टाकायची आहे आणि कोथिंबीर ही वरून सजावटीसाठी ठेवून द्यायची आहे। त्यानंतर थोडंसं आपण हिरवं वाटण टाकायचं आहे, ज्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा समावेश असतो। आता तेलामध्ये ते आपण चांगल्या पद्धतीने असं परतून घ्यायचं आहे। आता ही जी गाबोळी आहे त्याच्यामध्ये मी लिंबू पिळते। तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु ही जी गाबोळी आहे ही बोंबलाची गाबोळी आहे। थोडीशी हळद टाकायची आहे व हळद चांगली तेलावरती शिजली की आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ हे प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार टाकायचं आहे। आता त्यात आपण ही गाबोळी सोडणार आहोत। चांगलं परतवायचं आहे आपण। बोंबलाची गाबोळी मिळत नसेल तर तुम्ही कोणत्याही मच्छीची गाबोळी जरी ह्या पद्धतीने बनवली तरी देखील चालेल। वरती झाकण ठेवून द्यायचं आहे की ते वाफेवरती शिजेल। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साधारण 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून आपण हे पाहायचं आहे व त्याला चमचा देखील द्यायचा आहे। आणि हो, ही कृती करताना साधारण गॅस हा मीडियम आचेवर ठेवावा। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आपण ही वरून कोथिंबीर सोडायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही गाबोळी आता तयार आहे। तर काय मग मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमची ही रेसिपी ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आता ही जी गाबोळी आपण बनवलेली आहे ती आपण पावासोबत किंवा भाकरी, चपाती सोबत देखील खाऊ शकतो। काही जण ह्याचे सँडविच बनवून देखील खातात, त्यात देखील ती तितकीच चविष्ट लागते। थँक यू।